भारत देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले। त्यानंतर म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय राज्यघटना देशामध्ये लागू झाली। म्हणजेच खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही लागू झाली असं म्हणावं लागेल। त्यातच भारतीय राज्यघटनेनुसार स्वातंत्र्याची व्याख्या देखील लागू झाली। त्यामुळे आजही घटनेमधील मूलभूत अधिकारांपासून देशाच्या प्रगतीसाठी आणि देशवासियांच्या प्रगतीसाठी देशाची राज्यघटना मार्गदर्शक आहे। देशामधील नागरिकांचे व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवतानाच देशामध्ये समानता राहावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगतीपासून दूर राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जातीय आरक्षणाची तरतूद राज्यघटनेमध्ये केली आहे। स्वातंत्र्योत्तर काळापासून एससी आणि एसटी समाज हा मुख्य प्रवाहाच्या बाहेर होता। त्याला कारणही तशीच होती। त्यामधील मुख्य कारण म्हणजे तेव्हाची समकालीन समाजरचना। परंतु या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेची तरतूद केली आणि त्याचे फलित आज सर्वांसमोर आहे। परंतु घटना लिहित असताना बाबासाहेबांनी फक्त एससी आणि एसटी या समाजाचा विचार केला होता का? तर नाही। घटनेचा अभ्यास केल्यास देशामध्ये बहुभाषिक राज्यामध्ये असलेल्या बहुसंख्य समाज जो की देशामधील प्रत्येक जातीच्या आधारावर येतो त्याच्यासाठी वेगवेगळ्या कलमात त्यावेळेला तरतूद करण्यात आली आहे। फक्त अपवाद एवढाच की त्या काळामध्ये दलित समाजावरती झालेल्या अन्यायामुळे घटना लिहित असताना एससी आणि एसटी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांची प्रगती साधण्यासाठी त्यांना वेगळे आरक्षण देण्यात आले। आरक्षणाची दूरदृष्टी ठेवून घटनेमध्ये सर्वांना त्या काळामध्ये सामावून घेण्यात आलं होतं। कालानुरूप घडणाऱ्या स्थित्यंतरानंतर प्रत्येक समाजात आरक्षणाची उणीव जाणवू लागली। यानंतर आजवरती काही समाज आरक्षणामध्ये समाविष्ट झालेत, तर आज देखील आरक्षणावरून भारतात अनेक राज्यांमध्ये आरक्षणासाठीचा लढा चालू आहे। आरक्षणाची रचना काय आहे आणि महाराष्ट्रामधील ओबीसी आरक्षणाच्या लढ्याचे वास्तव काय आहे, आरक्षण कसे आणि कधीपासून सुरू झाले याबद्दल आपण आजच्या भागात जाणून घेऊया। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या #राजकारणमधील आरक्षण विशेष या भागात आपलं स्वागत करतोय। आपण आज जाणून घेणार आहोत आरक्षणाची रचना ह्याबाबत। भारतामध्ये आरक्षण हा विषय स्वातंत्र्यानंतरच चालू झालाय का? तर नाही। स्वातंत्र्यापूर्वीही भारतामध्ये स्वातंत्र्य लढ्यावेळेला आरक्षण देण्यात आले होते। मागासवर्गीय समाजाचा आरक्षणामध्ये समावेश असावा म्हणून 1932 साली दलित समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं। त्याला त्या काळामधील पुणे पॅक म्हणून देखील संबोधलं जातं। आपल्या देशामध्ये 2011च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या 121 कोटी आहे। आजच्या घडीला 2024चा विचार करता हीच लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेली। असो, पण या 121 कोटी लोकसंख्येपैकी 20 कोटी एससी आहेत। त्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीत 16.63% आहे। तर त्यांना घटनेनुसार 16.37% आरक्षण देण्यात आले। तर एसटीची लोकसंख्या ही 10 कोटी आहे। त्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येपैकी 8.61% आहे आणि त्यांना राज्यघटनेनुसार 7.5% आरक्षण दिलं आहे। याचबरोबर देशामधील ओबीसी समाजाच्या सुमारे 450 जाती आहेत। त्यांची लोकसंख्या देशामधील एकूण लोकसंख्येच्या 52% आणि त्यांना राज्यघटनेमध्ये तरतूद करून 27% आरक्षण देण्यात आलं आहे। म्हणजेच देशाच्या 100% लोकसंख्येपैकी एससी एसटी ओबीसी या मागासवर्गीय समाजापैकी 75% लोकसंख्येला 50% आरक्षण देण्यात आलं आहे। तर उर्वरित उच्चभ्रू गणल्या जाणाऱ्या समाजाला सर्वसाधारण म्हणून 25% आरक्षण देण्यात आलं। आता पुढे आरक्षणाचा सिलसिला कसा सुरू झाला हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। एससी एसटी समाज स्वातंत्र्योत्तर काळापासून समाजाच्या प्रमुख प्रवाहापासून बाजूला होता। त्यामुळे त्यांचे मागासलेपण हे कमी होऊन ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होण्याच्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी घटनेमध्येच आरक्षणाची तरतूद केली। ही तरतूद करत असताना देशामधील प्रत्येक राज्यामध्ये बहुसंख्येने असलेल्या समाजासाठीही राज्यघटनेमध्ये तरतूद केली आहे। परंतु स्वातंत्र्यानंतर सर्व समाज रचनेवरती आधारित म्हणजेच जो ज्या क्षेत्रामध्ये काम करत होता त्या क्षेत्राप्रमाणे त्याचे मोठेपण गणले गेले आणि ते जोपासले देखील गेले। त्यामुळे कालानुरूप होणाऱ्या बदलानुसार त्या त्या काळामध्ये आरक्षणाची उणीव म्हणा किंवा गरज म्हणा कोणालाही भासली नाही। परंतु काळ आणि देशाचे राजकारण जसे जसे पुढे जात गेले तसतसा बदल देखील होत गेला। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मागासवर्गीय समाजाला राजकीय आरक्षण दिले गेले होते।
त्याच धर्तीवरती पुढे तमिळनाडू सरकारने राज्यामध्ये आमचे सरकार निवडून आल्यास शैक्षणिक आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं. यानंतर प्रथमच देशामध्ये शैक्षणिक आरक्षण लागू झालं. या कालखंडापर्यंत आरक्षण काय, त्याची गरज काय आणि त्याचे भविष्यामधील फायदे काय याविषयी देशामधील सर्वच समूह अनभिज्ञ होते. आरक्षणाचे फायदे तोटे याकडे कोणीही डोकावत नव्हतं. परंतु खऱ्या अर्थाने आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली. यानंतरचा प्रवास म्हणा किंवा ही अंमलबजावणी कशी झाली, या अगोदर फक्त SC ST याच समाज घटकांना घटनेप्रमाणे आरक्षण होते. मग मंडल आयोग कसा झाला, त्यातून OBC समाजाला 27% आरक्षण कसे मिळाले, हे आपण पाहणार आहोत पुढील भागात. तुर्तास आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.